नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा तवा मसाला। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये घालते 1 चिमूट हळद, 1 चिमूट लाल मिरची पावडर आणि ना 1 चिमूट मीठ घातल्याच्या नंतर हे सर्व मसाले आहेत ना तेलामध्ये छान असं परतून घेणार आहे। तर गॅस आहे ना कमीच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले जळाले जातात। तर सॉरी, सर्दीमुळे ना आवाजाचा प्रॉब्लेम होत आहे, तर अशी अपेक्षा आहे की तुम्ही मला समजून घ्याल। तर मसाले आहेत ना सर्व एकजीव छान असे झालेले आहेत। तर आता यामध्ये घालते उकडून घेतलेली अंडी, अशी उभे कापून घेतलेले आहेत। तर ते एक एक करून पॅनमध्ये ठेवून घेते। सर्व अंडी ठेवून झालेली आहेत पॅनमध्ये। तर आता दोन्ही बाजूंनी छान फ्राय करून घेणार आहे। खालची बाजू फ्राय झालेली आहे, तर त्याला ना उलटून घेते। तर पहा, छान अशी अंडी फ्राय करून झालेली आहे दोन्ही बाजूंनी। तर मी आता हे आहे ना बाजूला काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये तेल घालून 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, अगदी बारीक असे कापलेले आहेत। तर तुम्ही ना मिक्सरला थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं तरी देखील चालेल। तर कांदा आहे ना छान परतून घेतल्याच्या नंतर आता हे वाटण आहे ना, हिरवी मिरची, टमाटर, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण आहे। तर ते वाटण आहे ना कांद्यासोबत छान परतून घेणार आहे, अगदी तेल निघेपर्यंत। तर छान असं परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये घालत आहे सुके मसाले। तर त्यामध्ये घेतले पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा ना घरगुती काळा मसाला घातलेला आहे। तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मसाले घातल्याच्या नंतर छान असं एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहे, अगदी तेल निघेपर्यंत। तर यामध्ये ना मी गरम मसाला घालायचे विसरले होते, तर पाव चमचा गरम मसाला घालते आणि छान असं परतून घेणार आहे। तर मसाले सर्व परतून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे पाणी। तर पाणी आहे ना मिक्सरचं भांडं जे वाटलेलं होतं ना मसाला, तर त्यातच थोडंसं पाणी घालून म्हणजे अर्धा कपच्या अंदाजे घेतलेला आहे आणि तो मसाल्यांमध्ये घालून छान आता ना एकजीव करून घेणार आहे। तर या मसाल्यांना ना तेल निघेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। यामध्ये घालते चवीप्रमाणे मीठ। तर मसाला आहे ना जास्त सुक्का होऊ नये म्हणून यामध्ये थोडंसं असं पाणी घातलेलं आहे, म्हणून पाण्याचं प्रमाण आहे ना अर्धा कप इतपत घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त लागलं असेल तर अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त घाला, त्याच्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर ना तवा मसाला बिघडेल आणि ही भाजी थंड झाली ना तर आणखीन घट्ट होतेच। तर पहा, छान असं मसाल्यांना ना तेल निघालेलं आहे। तर अंडा मसाल्याचा छान असा मसाला तयार झालेला आहे। तर आता यामध्ये घालणार आहे फ्राय करून घेतलेली अंडी। तर ही फ्राय झालेली अंडी आहेत ना मी एकदमच असे घातलेले आहेत। तुम्हाला जर एक एक ठेवायचे असतील व्यवस्थित लावून तर तसं देखील तुम्ही ठेवू शकता। तर मी अशीच पूर्ण घातलेली आहेत आणि ना आता मसाल्यामध्ये छान वर खाली करून उलट सुलट करून मसाल्यांमध्ये व्यवस्थित अंडी असे परतून घेणार आहे, जेणेकरून ना त्याला छान असा मसाला लागला जातो। तर पहा, अशा पद्धतीने मी छान अंडी आहेत ना मसाल्यामध्ये उलट सुलट करून व्यवस्थित अशी लावून घेतलेले आहेत। तर आता यावर ना झाकण लावून अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवर ठेवून देणार आहे। तर 3 मिनिटानंतर पहा, छान अशी ना अंडा तवा मसाला तयार झालेला आहे। मस्त अशी वाफवून निघालेली आहे भाजी। तर पुन्हा एकदा ना त्याला उलट सुलट करून घेते। जेव्हा भाजीवर झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी वाफायला ठेवली ना, तर तेव्हा पाणी जर कमी लागलं असेल तर आणखीन तुम्ही अर्धा कप किंवा अर्धा कपापेक्षा कमी असं पाणी घालू शकता। तर मी मध्ये मध्ये उघडून पाहिलं होतं, तर कमी थोडंसं पाणी लागल्यामुळे वर थोडंसं पाणी घातलेलं होतं। तर पहा, मस्त अशी कोथिंबीर घालून छान घरी बनवलेला तवा अंडा मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।